हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल स्मिता अंकल. सो आजचा बापरे काय इविक्शन टास्क होता. मस्त डिझाईन केलेला, म्हणजे ऍक्च्युली ना माहितीच होतं हे बिकॉज ऑफ वाईल्ड कार्ड अँड ऑल रेवा जाणारच आहे. पण जो टास्क त्यांनी डिझाईन केला आणि त्यांनी जो ऑर्गनाईज केला ना, माय गॉड, इट वॉज सो ब्युटिफुल. इतका ऑसम होता, म्हणजे एका एका क्षणाला असं वाटत होतं की पुढे मागे करतायत बिग बॉस ह्या कंटेस्टंटना आणि पुढे पुढे चाललंय. आणि नंतर मग आरबीला पुढे पाठवलं. नंतर अरे बापरे, आरबी जातोय की काय. कारण कसं आहे ना, कुठेतरी भरली त्याची पर्सनॅलिटी लोकांना आवडत असू दे नसू दे, पण तो कुठेतरी म्हणजे असं पण आहे ना की तो टास्क केला नाही. मग तो केला की काय. नंतर मग त्या जागा चेंज झाल्या आणि मग तो विशाल पुढे गेला. अरे बापरे, म्हटले आता विशाल जातोय की काय. कारण त्याचं पण बिकॉज ऑफ ते त्यांनी मारामारी केलेली आहे ऑल, तो सगळा सीन झालेला. तर असं वाटत होतं अरे ह्याला ठेवतायत की नाही. आणि मग ते म्हणजे सगळ्यांनाच ती भीती होती. नंतर त्याला मागे टाकलं. नंतर मग दीपालीला पुढे घेतलं आणि रेवा तर पुढे जात होती. मग अनुशीला पण घेतलं. अरे बापरे, म्हटलं ही अनुशी तर कसंही खेळू दे, पण तिचा गेम आहे. मग ती जाते की काय, म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला आणि प्रत्येक क्षणाला ती उत्कंठा वाढत होती. आणि तो जो सगळं गेम चेंजिंग होत होता, वा वा वा, इतकं बघायला मजा आली ना. मी म्हटलं ना, मी म्हणते की हा सगळ्यात मस्त टास्क होता बिग बॉसचा, जो एविक्शनचा, जो इतका आवडला ना. आणि मी म्हटलं तसं डिझाईन पण छान केला आणि त्यांनी ऑर्गनाईज आणि प्रेझेंट पण एकदम मस्त केला आणि आवडला. ऑफकोर्स रेवा जाणार होती, सगळ्यांनाच हे होतं. सगळेजण म्हणत होते की दीपाली जाईल किंवा काय, वॉट एव्हर इट इज. पण कसं ना, दीपालीचं कसं स्टार्टिंगपासून घेते आणि काही ना काही कर, म्हणजे काड्या लावू दे, असू दे काही असू दे, तिचं कोण रिस्पेक्ट करतोय डिसरिस्पेक्ट करतोय, ती जाते लोकांशी बोलते, डील करते. नंतर विशालकडनं माहिती आहे विशाल तिच्या मागे पण बोलतो, तरी त्याच्याशी जाऊन बोलते आणि मॅन्युप्युलेट होते. सो तिचं काही ना काहीतरी म्हटलं चालूच होतं. तर ती असावी असं वाटत होतं. आणि रेवाचं कसं, रेवाला म्हणजे मी म्हटलं तसं नेहमीच म्हणत होते आणि म्हणतेच मी माझ्या रिव्ह्यू व्हिडिओमध्ये की रेवा आणि संकेत हे दोघांना स्टार्टिंगपासून आणायला पाहिजे होतं. सो आय वुड से की बिग बॉसनी ह्या दोघांना मध्ये आणून ना पूर्ण वेस्ट केले हे दोन कंटेस्टंट. कारण ह्या दोन कंटेस्टंटमध्ये खरंच कॅलिबर होतं. म्हणजे संकेत तर ऑसमच होता, तर तो स्टार्टिंगपासून आला असं, म्हणजे टास्क पण खेळत होता, मुद्दे पण मांडत होता आणि सगळं काही करत होता. पण ऑफकोर्स बिग बॉसला जे एक्सपेक्टेड होतं की विशालच्या अगेन्स्ट जावं किंवा काय. आणि मग ते असंच होतं की टोळीचं, तो जेव्हा पण त्याला टास्कच्या बाबतीत विचारायला जायचं तर तो टोळीचं सिलेक्ट करायचा आणि त्यांच्याच थ्रू तो खेळायचा. मग ते असं होतं की एक गँग पूर्ण स्ट्रॉंग आहे आणि दुसरी गँग पूर्ण टास्कच्या बाबतीत, म्हणजे ऑफकोर्स तन्वी आणि रेवा खेळत होत्या, पण बाकी मग ते लोकच जिंकत होते, त्यांचंच वर्चस्व होतं बिकॉज ऑफ त्यांचं म्हणजे फिजिकली ते लोक स्ट्रॉंग होते. विशाल आहे, संकेत आहे नॉट. सो कुठे काय चुकलं आणि बिनसलं माहिती नाही. आणि मग ते त्यांनी संकेतला बाहेर काढलं. आता रेवा तर दिसायला पण फार फार सुंदर आहे आणि द वे स्वतःला ती कॅरी करते आणि सगळ्यांशी जे बोलणं आहे, तर अजून ती दिवस राहिली असती तर आपल्यालाही तिचा स्वभाव जास्त चांगल्या रीतीने कळला असता. सो बट व्हॉट एव्हर इट इज, तर रेवा तू चांगली खेळलीस, टास्क पण छान खेळला. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर अँड ऑल. खरंच तू फार सुंदर आहेस, म्हणजे तुला चांगली चांगली कामं मिळू दे. आणि नंतर मग आता कसं झालंय, ह्या लोकांना दाखवायला पण काही नाहीये आणि सगळ्यांच्या मागे बॅकबेचिंगच चाललेलं आहे. आणि ती आरजे आलेली, अरे बापरे, कालच्या दोघी किती चांगल्या होत्या त्या. आणि आज ती आलेली ती किती मूर्खासारखं, म्हणजे काय तिने ते गेम पण प्ले करत होते, ते पण गेम पण काही आवडले नाही, काय नाही. आय रिअली डोंट अंडरस्टँड की ह्या लोकांनी यावेळी मीडिया राऊंड का नाही ठेवलाय. मीडिया राऊंड हा असं आहे की तुमची कशी माहिती ना, तुम्ही स्वतःला, आता हे कसं कंटेस्टंट असे झालंय, टोळीच्या मागे काटा बोलतोय, काटाच्या मागे टोळी, म्हणजे दोन्ही असं वर्सेस चालूच आहे, एकमेकाच्या विरुद्ध बोलतातच आहे. पण कसं मीडियामध्ये असेल तर आपल्या मनातले जे प्रश्न आहेत ते विचारले असते. आणि जसं म्हणजे हिंदी बिग बॉसमध्ये किती छान झालेलं मीडिया राऊंड, तर मग ते कळलं असतं आणि हे लोक कशी त्याची उत्तरं देतात, मग ते आपल्या मनाला कुठे भिडतायत, म्हणजे कसं अजून स्ट्रॉंग रीतीने आपण आपल्या कंटेस्टंटला लाईक केलं असतं. आणि त्यांना कारण कधी कधी काय होतं, आता प्रत्येकाने आपापला कंटेस्टंट निवडलेलाच आहे की बाबा हा जिंकावा तो जिंका. पण कुठेतरी मग कन्फ्युजन पण वाटतंय की अरे, आरबीची पर्सनॅलिटी चांगली आहे, तो सगळं व्यवस्थित ना, आता आता तर त्याची पर्सनॅलिटी इतकी खुलून येते, ती काटाला
टिकून ठेवण्यासाठी तो सगळ्यांना म्हणजे म्हणतात ना समजावण्याचा प्रयत्न करत असतो अँड ऑल. पण मध्ये तो टास्क खेळू शकला नाही किंवा काय किंवा राखीमुळे तो इमोशनल झाला, तिथे तो बोलू शकला नाही. त्याच्या विरुद्ध विशाल आहे, तो टास्क पण खेळलाय त्यांनी, गेम पण खेळलेला आहे, म्हणजे त्याला मास्टर माइंडचा किताब पण दिलाय. पण नंतर मग त्याला म्हणतात ना अहंकार आणि गर्व पण आला, मीच कसा शहाणा आणि मीच लाल अँड ऑल, त्याला ती पदवी पण दिली. सो मी आय स्पेशलिस्ट म्हणजे आय आणि स्पेशलिस्ट असं क्रेडिट क्रेडिट घेऊन जाते प्रत्येक गोष्टीचं. सो तसं त्याचं आहे. अनुश्रीचं कसं आहे गेमचं, तिचं पण तेच चालू आहे. म्हणजे खोटं बोलते तर ती फार दिमाखाने सांगते, हां पण मी माझ्या फायद्यासाठी खोटं बोलली, पण मी चुका ऍक्सेप्ट करते आणि मी ते ऍक्सेप्टही करते जे कोणामध्ये दम नाही. आणि मग इथे आता दीपालीचं चालू झालंय, हा असं खोटं तर सगळेच बोलतायत, खोटं तर सगळेच बोलतायत, इथे कोण खरं बोलतंय आणि ती आरजे आलेली ती सुद्धा बोलली इथे तन्वीला की काय खोटं इथे काही गेम मध्ये बोलत नाहीये का. म्हणजे सगळेजण येत आहेत. नंतर मग ते आरजे पण त्या अनुषीच्या बाजूनी बोलले आणि मग तिचं तन्वीचं आणि आरबीचं बोलणं दाखवलं की ती इन्फ्लुएन्सर आहे आणि मग तिला मागून पण त्यांचा तो म्हणतात ना ती आहे कम्युनिटी अँड ऑल, तर ते तिला मदत करत असतील, तिला सपोर्ट करत असतील अँड ऑल. माझं तर तसं काहीच नाहीये, म्हणजे मी तर इन्फ्लुएन्सर पण नाहीये आणि मी कसं साईड ॲक्ट्रेसचं कामं वगैरे करते, म्हणजे म्हणजे ॲक्टिंगमध्ये पण तिचं काही जम नाही बसलंय आणि तिचे फॉलोअर्स पण काही 1000 मध्ये आहेत अँड सो ते तिचं ते सगळं म्हणणं चालू होतं. आणि मग इथे म्हणजे कसं आहे ना प्रत्येकाचाच गेम आहे. दीपालीचं जसं मी म्हटलं कुठेही काही होतं सतत काही ना काहीतरी तिचं चालू असतं. सो दीपालीचा पण हे जर 5 जण आहेत ते म्हणजे स्टार्टिंग पासूनच आहेत, तर ते वाटतच होतं की हेच राहावे बिकॉज टॉप 5, भले मग तुम्ही कुठल्या रँकिंगनुसार त्यांना जसं बाहेर काढाल तसं. सो पण आता कसं आहे ना, आता टाइम आलाय की आपल्याला आपला म्हणजे विनर निवडायची येणार. तर सगळ्यांनी वोटिंग करणं गरजेचं आहे, की वोटिंग करा आणि आपल्या विनरला जिंकवा. बिकॉज प्रत्येकाला कोणाला पर्सनॅलिटी आवडते, कोणाला गेम आवडते, कोणाला त्याचं म्हणजे त्याचं जे बोलणं आहे, म्हणजे जसं अनुश्री बोलते की बाबा मी खोटं जरी बोलले पण माझ्यामध्ये हिंमत आहे ती बोलायची अँड ऑल. तन्वीचं पण आहे. आता राखीने जेव्हा तिला विचारलेलं अनुश्रीला की तू तर काम नाही करत आणि हे आणि ते तुला येत नाही, तर ती म्हणते माझा गेम असू शकतो. मग तुम्ही तन्वीला फेक फेक बोलता, मग तो तन्वीचा पण गेम असू शकतो. सो प्रत्येक जण इथे गेम खेळतोय, प्रत्येक जण खोटं बोलतोय. आणि मग इथे मग असं सगळं म्हणजे जसं आरबी म्हणतो मला असं वाटतं काट्यातलं कोणीतरी जिंकायला पाहिजे आणि नंतर मग इथे ॲज युजल आता तर गेम संपलेला आहे. सो तरी मग हे विशाल आणि अनुश्री दीपालीला का मॅन्युप्युलेट करतायत कळत नाही. आणि दीपाली पण मला तरी वाटतं आय रिअली डोंट अंडरस्टँड. मग तू टोळीतनंच खेळायचं होतं ना. तुला जर आणि तिचं कसं झालं प्रत्येक गोष्टीला कोणी तिला निवडलं नाही की मला की त्याच्याशी तो भले दुश्मन जरी असेल तर त्याच्याशी जाऊन बोलणार. मग तू माझं नाव का नाही घेतलं, मग तू असं का केलं, तू असं काय बोलली. आता ते गुगल गाय पोटात पाय ते बोलली, तर त्याच्यानंतर लगेच तिथे किचनमध्ये दोघी होत्या, काम करत होत्या. अनुश्रीने पूर्ण सीझनभर कधी काय काम करताना दिसली नाही, पण आता ती काम करताना दिसते, जेवण करताना दिसते अँड ऑल सगळं. सो मग ते एम सगळेच गेम खेळतायत ना. मग तिथे गुगल गाय पोटात, मग लगेच तिथे विशाल आला. अरे नाही, मग गुगल गाय पोटात काय तुला दिलं ना, पण ते एलॅबोरेट केलं असतं, म्हणजे जास्त एक्सप्लेन केलं असतं तर तुलाही वाईट वाटलं असतं. सो त्यांचं ते तिथे डिस्कशन चालूच होतं. म्हणजे ते दीपाली आहे गाटामध्ये जाऊन बसते आजकाल टोळीमध्ये, डान्स करताना पण त्यांच्याबरोबर दिसते आणि सगळं. आणि ती पण असं बोलते खोटं बोलतायत सगळे, खोटं बोलतायत. आणि म्हणजे इथे सगळेच खोटं बोलताय, पण अनुश्री बोलते मी खोटं बोलते पण मी ऍक्सेप्ट करते. बाकी लोक खोटं बोलतात ते ऍक्सेप्ट करत नाही. तर ते सुद्धा म्हणजे एक तो गुण मानला पाहिजे अनुश्रीचा की बाबा हा खरंच ही मुलगी म्हणजे स्टार्टिंग पासून मी मध्ये व्हिडिओज मध्ये पण सगळे बोललेले आहे. सो तिचं हेच म्हणणं आहे, म्हणजे व्हॉट एव्हर म्हणजे स्टार्टिंगपासून आपण म्हणतो की जेव्हा आता हे पण म्हणजे इव्हिक्शनचा राऊंड चालू होता तेव्हा पण तिने म्हणाली की बाबा हे मी आली तेव्हा पहिल्या दिवशी आणि सगळे हे मोठे मोठे लोक होते. म्हणजे तिचं असं आहे ना थोडी भीती आहे मी कशी सर्व्हाइव्ह करणार, कारण हे सगळे सेलिब्रिटीज आहे राकेश दीपाली आहे सगळे सेलिब्रिटीज आहे किंवा ऍक्टर्स वगैरे बाकीचे आहेत त्यांनी आहे सो तिला असं वाटतं मी जाईन की नाही काय नाही, पण ती खेळत गेली. मग काय कामच नाही करणार, मग खोटंच बोलणार, मग काट्यामधनं इथे आली, इथून तिथे गेली, टर्न अँड ट्विस्ट. आणि तिचं म्हणजे रोलर कोस्टर राईड तिचा चालू होता. म्हणजे तिचं आता आता एंडला कळतंय की हा भाई ही गेमसाठी हिने केलं, दिसण्यासाठी हिने केलं. सो लोकांना ती आवडते पण आहे. सो लेटस सी कोण बघूया आपण. आणि हिचं तन्वीचं सतत या लोकांचं चाललेलं आहे की ती फेक आहे फेक आहे फेक आहे. तर स्टार्टिंग पासून आता कसं आधी एवढं बोललं जात नव्हतं. आधी बोलायचे हा ही स्ट्रॉंग आहे ना, स्वतःच अनुश्री पण बोललेली की नाही बाई
ही स्ट्रॉंग आहे आणि हिच्याचमुळे काटा आहे. आणि आताचही म्हणतात की नाही, हिनी काट्याचा वापर केला आहे ना, तो सगळेच जण गेम खेळत आहे. पण इथे आता प्रत्येकाचं म्हणजे कसं आहे ना, इथे असं झालंय काहीही बोललं तरी ज्याचा जो विनर आहे ठरलेला आहे, की जेव्हा ज्याला जो आवडतो त्यांनी त्याच्या नेगेटिव्ह जरी पॉईंट असेल तरी त्याला ते पॉझिटिव्हच दिसतात. तसं ते इथे आता कोणी कोणाला एक्सप्लेन करायला जाऊ नये, कोणी काय करू नये. जशी ज्याची पर्सनॅलिटी असते तसा माणूस आणि व्यक्ती लोकांना आवडत असतो. कोणाला आरबीची जसे मॅच्युअर्ड लोक आहेत आणि सगळे जेन्युइन लोक आहेत, त्यांना त्यांना पर्सनॅलिटी आवडते. त्यांना असं वाटत नाही तो काही खतरो के खिलाडी नव्हता खेळायला आलेला, तर टास्क खेळलंच पाहिजे असं काही नाहीये. पण त्याची पर्सनॅलिटी आम्हाला आवडते. त्याचं जे आज 25 वर्षाचं करिअर आहे, आज तो ऍक्टर म्हणून आम्हाला आवडतच होता, पण आता त्याच्या इथे बघून त्याची पर्सनॅलिटी ही आवडते. सो यू नेव्हर नो तुम्हाला कोणाला तन्वी आवडते, कोणाला अनुश्री आवडते, कोणाला विशाल पण आवडतो, काय काय लोकांना दीपाली पण आवडते, कारण तिचा गेम खरंच ती दिसते सुंदर, साड्या छान छान घालते आणि काही ना काही करत होतीच पूर्ण सीझन, म्हणजे जे 100 दिवस आता होत आहे त्यामध्ये. सो बघूया आता पण कोण जिंकतंय ते. पण इथे सगळ्यांचं बॅक बिचिंग चालू आहे. आरबी म्हणतो काट्यामधला कोणीतरी जिंकला पाहिजे येणार. आणि नंतर मग त्यांचं किचनमध्ये बोलणं पण चालू होतं. तर आरबीचं एक आहे की तो म्हणजे तिथे त्याची पर्सनॅलिटी दिसून येते. तो म्हणतो जो कोणी चांगलं खेळतंय तो जिंकू दे. तर मग त्यांनी विशालचं पण नाव घेतलं की जेन्युइन असेल तर तोही जिंकला तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो तो कसा आहे ना, ओपन माइंड आहे आणि त्याला माहिती आहे तो काय आहे आणि कसा आहे. आणि ह्यांचा कसा प्लस पॉईंट कोणाचा कसा आहे की आरबी पण 2दा बिग बॉस खेळून आलाय, तो तिसरा. हा पण बिग बॉस खेळून आलाय, हिंदी बिग बॉस खेळून आलाय विशाल. आणि मग त्याचा पण त्याला एक्सपिरियन्स आहे. बिकॉज ऑफ एक्सपिरियन्स सो त्यांना जास्त कळतंय की कसं दिसलं तर काय होणार आणि कसा प्रोमो कट होणार आणि काय, इट्स अँड एव्हरीथिंग. आणि अदर दॅन दॅट बाकीचे जे आहेत तिघी जणी, आता म्हणजे टॉप 5 ची बोलते मी, तिघी जण आहे म्हणजे दीपाली, अनुश्री आणि तन्वी. हे लोक काही खेळून आलेले नाहीये, तर ते लोक आज खेळतात ना, पण ते लोक पण दिसतात. तर तेही आपण जेव्हा निवडतो आपला विनर, तर तेही सगळे काउंट केले पाहिजे की एक आहे जे एक्सपिरियन्स घेऊन आलेले आहे आणि दुसरे आहेत ते फ्रेशर्स आहेत, पण तरी पण ते खेळून या लेवलवरती आलेले आहे. सो लेट अस वेट अँड वॉच. म्हणतात ना, जो डिझर्विंग असेल तो जिंकू दे. सो मग आरबीचं आहे आणि हे सगळं बोलणं चालू होतं. नंतर मग किचनमध्ये यांचं बोलणं चालू होतं, ह्याचं दीपालीचं, अनुषा आणि विशाल वगैरे. तर म्हणे ते तेच म्हणत होती, याला वाईट वाटायची काय गरज होती विशालला, की फन टास्क तर चालू होता आणि तर मग विशाल आला आणि म्हणतो तो काय म्हणे, तुम्ही लोक जे काही सगळे जे वाईट वाईट टॅग्स आहेत ते मला देत होते, तर मी कसं ऍक्सेप्ट करू येणार. तसं ऍक्सेप्ट करू म्हणतो, फन टास्क चालू होता ना, तर तू ऍक्सेप्ट करायचं होतं ना. पण जिथे तू रिॲक्ट केलं, रिॲक्ट करण्याच्या ऐवजी तू बोलून करायचं होतं ना, बाबा तुम्ही लोक असंच करणार तर असा कसा गेम खेळ चालेल. तुम्ही एकमेकांना विचारून हे करा ना. तेव्हा मग त्या आरजेला पण कळलं असं की हा प्रत्येकाला विचारलं पाहिजे आणि मग तिने तो टास्क, आता ती सगळ्यांनाच विचारत होती, ती पण तिथे एम्बॅरेस झाली. सो तिथे तो म्हणजे म्हणतात त्याला अहंकार, गर्व. सो तिथे मग ते म्हणतात ना थिन लाईन आहे, तर ते त्यांनी तिथे ते पण तोडली असं वाटतं. नंतर मग ते गोगल गाय अँड ऑल ते म्हणतात ना, जास्त एक्सप्लेन केलं असतं तर राग आला असता. आणि मग अनुश्रीचं तेच चालू होतं की मी जेव्हापासून हिला फेक बोलले तन्वीला, तर तिला राग आलाय येणार. आणि मग तन्वी पण बोलते की म्हणे हिची काही प्रायोरिटीच नव्हती कुठेही, म्हणजे इथे काटा पण मध्ये पण जात होती आणि टोळीमध्ये पण जात होती. आणि नंतर म्हणते मला विशालचा गेम झालेला नाही बघायचा आहे आणि त्याचा गेम डाऊन करायचा आहे, म्हणून मी त्याच्यावर जाऊन बसते आणि नंतर मग इकडे अनुश्री बोलते हिला तर सगळेच कच्चा लिंबू वाटतायत आहे ना. नंतर ती आरजे आली तर टास्क इतके वर्स्ट होते ना आरजे टी याचे, अरे बापरे. बाकीचे कालचे आरजे तर किती छान होत्या. आणि नंतर मग ते एक काही टास्क म्हणजे तुम्ही एक प्रोडक्ट आहे विकायचंय, तर तुम्ही विकून दाखवा. आणि ते स्टार्टिंगला विशालला दिलं बरमुडा, आणि काय अरे बरमुडा घालून कोण ट्रॉफी घ्यायला जाणार आहे, किती मूर्खपणा. नंतर काय राकेशला लिंबू दिला म्हणे इथे पण तुम्हाला लिंबू काही सापडला नाही. तन्वीला झाडू दिला आणि आईने झाडून मी मारले नाही. अरे काय सगळ्यांच्याच आया काय झाडूनी मारतात का, काही रिटिया, काही बोलणार तू. असं नसतं रे. प्रत्येक पॅरेंट्स वेगळे असतात आणि प्रत्येकाची रिॲक्ट करण्याची वेगळी, पॅरेंटिंग वेगळं आहे. तर जरुरी नाही की आईने झाडून मारलंच असेल काय. आई कामावर जात असेल तर तिला बिचारायला वेळ पण नसेल, तर ते तर मग वेगळंच वातावरण असतं घरामध्ये, ज्यांची आई कामाला सॉरी कामाला जाते आणि ज्यांची आई हाऊसवाईफ आहे. सो व्हॉट टू से. आणि नंतर मग म्हणते दोस्ती फिनाले तर टिकी आहे, आता मी आग लावणार. कशाला यावेळेला आग लावायची तुला भाई. आता चांगलं एकच आठवडा, एक आठवडा पण नाही, 3-4 दिवस राहिले. आता त्या लोकांचं काय सगळे येणार आणि मग त्यांचं काय म्हणतात प्रॅक्टिस बिक्टिस डान्सची आणि ऑल होणार. सो मग काय तुम्ही आग लावून करणार आहे. सो
म्यूट वगैरे दाबायचं होतं, तिने तो टास्क घेतला कोणाला म्यूट हे करणार. तर ते तन्वी आणि विशालचे तर पूर्ण दुश्मनी चालू आहे. त्या दोघांना काय झालंय, दोघं एकमेकांना इतकं बोलत असतात आणि इतकं पाण्यात बघताय, तर ते काय कळलं नाही. तन्वीने विशालचं नाव घेते, विशाल म्हणे निगेटिव्ह वाटतो, निगेटिव्ह दाखवतो आणि म्हणतो मुलींच्या मागे बोलतो आणि बोलतो हा मी मुलींचा रिस्पेक्ट करत नाही, म्हणजे रिस्पेक्ट करतोय ना. ते तर बरोबर आहे. सगळ्यांच्या मागे, तन्वीच्या मागे तिच्या वयाबद्दल बोललेला आहे, दीपालीच्या मागे त्यांना आउटसाईड मध्ये म्हणतात ना, बाहेरच्या देशाच्या सेल्स गर्ल्सशी त्यांनी कंपॅरिझन केलंय. काय बोलतोस तू विशाल, तुम्ही काय बोलत नाही आणि मी रिस्पेक्ट करतो पोरींचा, काय तू रिस्पेक्ट करतोय, तू सगळ्यांबद्दल बोललेला आहेस. सो मग विशाल म्हणतो नाही मी मुली नाही, ते तोंडावर बोलतोय ना. नंतर मग विशालला बोलतो, विशाल पण बोलतो मी तन्वीला म्यूट करेन, म्हणे तिचा आवाज कानाला लागतो, पण मी समोरच्या खालून पाडून वरती नाही जाणार आहे अँड ऑल बोलत होता, की मी त्याच्या समोर येईन आणि बोलेन अँड ऑल. तर विशालचं ते खायचे दात वेगळे आणि म्हणजे म्हणतात ना, खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, तसं ते. कारण इथे 150 कॅमेरे आहेत ना, तर आम्हाला दिसतंय ना कसं काय नंतर. तर तोच तो गेम चाललेला. तर पुढे तर काय तो गेम एवढा काय आवडला नाही. प्रत्येक जण आरबीला पण तो म्हणतो त्याला बोलत. नंतर मग ते तो म्हणतो मला दुसऱ्यांच्या मुद्दे जायला नाही आवडत. जिथे मुद्दे असतील, जिथे मला मांडायचं आहे, तर तेच मी करणार आहे ना. आणि नंतर मग तन्वीचं माझा आवाज खणखणीत आहे आणि हा बोलायचा शो आहे, तर मी बोलणार असं. तर हे सगळं म्हणजे व्यवस्थित चाललेलं सगळ्यांचं. नंतर मग इथे तिने ही सॉरी ती जी टिया आलेली ती पण म्हणजे जसे अनुशीला थोडं हे करत होती वगैरे, तर तिला ते सांगत होती की नंतर मग त्या लोकांचं डिस्कशन होत होतं की ही जे इन्फ्लुएन्सर आहे अँड ऑल, तर मग तिला ते लोक बाहेरून सपोर्ट मिळत असेल अँड ऑल. मला तर काय म्हणजे तिचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत, माझे तर थाउजंड्समध्ये फॉलोअर आहे. नंतर विशाल इथे स्टोरी सांगतोय हिला, दीपालीला चायनीज स्टोरी अजगराची. तो अजगराला घेऊन येतो आणि तो अजगराला वाढवतो. नंतर मग अजगर सगळं करतो, म्हणजे स्टोरी चांगली होती. अजगर मोठा मोठा होत जातोय आणि मग तो त्याला विळखा घालून झोपायला लागतोय अँड ऑल. सो आणि नंतर मग तो जेव्हा व्हिडिओ माणूस टाकायला लागतो, मग त्याला डॉक्टरचा फोन येतो की तो आता अजगर तुझ्या त्या पायाच्या जवळ आला की तो तुला प्रॉब्लेमॅटिक होईल. तर नाही नाही असं कसं, तो मी तर त्याला वाढवलाय. तर तो नाही नाही, तो प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो, तर तू त्याला झू मध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये वगैरे देऊन टाक असं तसं. तर इथे मग तो म्हणतो असंच अजगर असता, म्हणजे ते सगळे खोटं बोलतात. विशाल ही स्टोरी तुला लागू नाही पडत. अजगर हा गिळतो तसंच तू सगळ्या टोळीतल्या लोकांना गिळलंय, बाल्कनीतल्या लोकांना गिळलंयस, तुझ्यावर कोण आहे? अनुश्री एक चांगली खेळते. तिने तिचा स्टार्टिंग पासून सर्व्हायव्हल साठी काही का होईना इकडून तिकडे तिकडून तिने गेम खेळलाय, म्हणून आज ती तिथे आहे टिकून. बाकीची तर ज्यांना गेमच खेळता नाही आला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना, ही चांगली लोक होती. म्हणजे सचिन दादा असेल किंवा रोशन वगैरे असेल, त्यांना ते चांगले लोक होते, त्यांना नाही गेम खेळता आला. आणि करण तर काय स्मार्ट असून सुद्धा त्यांनी खेळला नाही. आणि प्राजक्ताला तिचं काय, ती पण डील करत होती, काही ना काही तिचं करण्याचा प्रयत्न करत होते, पण ह्याला गेम नाही म्हणत ना. तर त्यांना गेमच नाही खेळता आला करण आणि प्राजक्ताला. आणि सचिन दादाला आणि रोशनला गेमच समजला नाही, तर ते लोक निघून गेले. तर ही चांगली लोक होती. म्हणजे सचिन आणि मी रोशन बद्दलच म्हणते, हे चांगले लोक होते ना. तर मग आता ती जेव्हा रुचिता आउट झाली तेव्हा पण ही म्हणत होती, अनुश्री मी तुला सांगत होती तू त्याच्यावर विश्वास नको, म्हणजे ती आधीपासून सांगत होती, तो विशालवरती विश्वास ठेवू नको, तो मॅन्युप्युलेट करतोय ना, तू तुझा गेम खेळ, तू इथे खेळायसाठी आली आहे ना. आणि जेव्हा म्हणजे ती आउट झाली तेव्हा ती अक्षरशः म्हणजे मिठी मारून तिच्या कानामध्ये तेच सांगत होती, मी तुला सांगत होते रडून रडून की तू वेगळी हो, एकटी खेळ, म्हणून इंडिव्हिज्युअल गेम खेळ, पण तू माझं ऐकलं नाही. सो हेच आहे, त्यामुळे ती अनुश्री टिकलेली आहे. ती तुझ्यामुळे नाही टिकलेली आहे, फ्रँकली स्पीकिंग. पण तू मेन हेच आहे ना विशालचं. जरी तो गेम खेळला आहे, त्याला म्हणतात ना मास्टर माइंड म्हटलंय, सगळं काही केलेलं आहे, पण त्यांनी माणसं नाही ना टिकवली. आणि नंतर आता सगळेजण गेल्यानंतर तो म्हणतो हा माझा, तो माझा. बाई तू तू सगळ्यांच्या मागे बोललेला आहेस, तू रोशनच्या मागे पण बोललेला आहेस, तू रुचिताच्या मागे पण बोललेला आहेस. नंतर मग टास्क आला संतूरचा. तो पण म्हणजे काय म्हणतात, समर रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी अँड अवॉर्ड अँड ऑल. सो तो टास्क आला, म्हणजे मोस्ट रिफ्रेशिंग अवॉर्ड देणार होते तर. आणि नंतर मग त्यांनी रेवाला विचारलं, तर रेवानी मग आरबीचं नाव घेतलं की आली तेव्हा तोच माझ्याशी बोलला अँड ऑल. सो दॅट्स वाय शी हॅज टेकन आरबीचं नाव. मग विशाल आला, आय रिअली डोंट नो, त्यांनी हिचं नाव घेतलं, दीपालीचं नाव घेतलं.
रिफ्रेशिंग म्हणे ती छान आहे, म्हणजे चांगली दिसते, चांगली कधी ऑलवेज सगळ्यांशी हसून बोलते आणि ऑल. नंतर तो आला तर मग तन्वीने पण मग दीपालीलाच दिलं आणि नंतर मग अनुषीने पण दीपालीला दिलं. म्हणजे सगळ्यांनी ती चांगली दिसते, चांगली बोलते आणि सगळ्यांशी गोड बोलते आणि ऑल. सगळ्यांनी तिलाच दिलं दीपालीला. मग आरबीचं आलं. म्हणे मग त्यांनी मग आलं तर डिप्लोमॅटिक असू दे किंवा काही असू दे त्याच्या टीममधल्या होत्या. तर ते म्हणत होतं की त्यांनी तिघींची नावं घेतली. म्हणजे रेवाचं पण नाव घेतलं, तन्वीचं पण नाव घेतलं, दीपालीचं पण टाकलं. म्हणजे किती तन्वी कूल आहे, रेवा फ्रेश आहे आणि रिफ्रेशिंग आहे आणि दीपाली बॅलन्स आहे. तर त्यांनी सगळ्यांच्या तिघींचं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी अनुश्रीचं नाव पण घेतलं. नाही अनुश्री पण आहे. तर ते अनुश्री म्हणाली ठीक आहे, ठीक आहे, की तुझ्याच ग्रुपमधल्या लोकांचं नाव आहे तू घेतली. तर बाहेर त्या हे पण म्हणतात, की तिथे ती अनुश्री पण बसली होती, तू तिचं पण नाव तू का तिचं नाव घेईल? ती त्याच्या ग्रुपमध्येच नाहीये. स्टार्टिंगपासून ते लोक ग्रुपमध्ये खेळत आले आणि आता लास्टला तुम्ही म्हणजे ते तिथे असं होतं मग खोटं का वागायचं? तुम्ही इथे रिअल पर्सनॅलिटी आहे. देन व्हाय यू पीपल आर एक्सपेक्टिंग की त्यांनी तिचं पण नाव घ्यावं. तरी त्यांनी एंडला घेतलं नाव. ती बोलली की मी तुझ्या ग्रुपमधली ते नाही घेतलं तरी चालेल. सो तो ते बोलण्याचा पण प्रयत्न करत होता आणि शेवटी मग त्यांनी घेतलंही नाव. सो त्यांनी मग तिथे घेतलं. मग आता मग कोणी म्हणायचं मग एकच नाव घ्यायचं होतं, दीपालीचंच घ्यायचं. मग त्या दोघींचं काय घ्यायचं? ठीक आहे ना, तुम्ही एका ग्रुपमध्ये तो त्याचं चाललेलं आहे काटा वाचवायचं, काटा तोडू नये, तुटू नये येणार. सो दॅट्स वाय तो करतोय, झटतोय, एफर्ट्स घेतोय. सो ती त्याची पर्सनॅलिटी असेल. स्टार्टिंगपासून तो सगळ्यांना चांगलेच ॲडवाईस करतो आणि सजेशन्स देतो. सो इट्स ओके. आणि मग त्यांनी रिफ्रेशिंग पर्सनॅलिटी अवॉर्ड म्हणून संतूर तो दीपालीला भेटला. तर मग दीपालीचं पण म्हणे मी एकटी होते, कुठे जाऊ आणि काय करणार? तर आरबी आला आणि आणि तिने आरबीला दिलं. सो ठीक आहे आरबीला. मग त्यांचं कसं त्यांचं होतं, त्यांची छान फ्रेंडशिप होती, दोघांची प्रायोरिटी पण होती. आरबीची ती होती, दीपालीचा प्रायोरिटी ते होतं ना. आणि नंतर मग ते एकमेकांना विचारत पण होते, की कोण जाणार वगैरे. आरबी विचारत होता. तर ती म्हणत होती, की मला वाटतं रेवा जाईल, पण काट्यातले कोणी गेलं तर बरं वाटेल येणार. सो आजगर विशालला त्याचं आजगर आहे, त्यांनी तर सगळ्यांना गेलंच आहे वगैरे. असंच म्हणजे सगळेजण आता सगळे एकमेकांच्या विरुद्ध आता काही त्यांना हेच नाहीये. म्हणजे आता 3-4 दिवसच राहिले. सगळेजण एकमेकांचं बॅकबिचिंगच करताय. आणि नंतर मग तो इविक्शन टास्क आला आणि मग त्याच्यामध्ये तो छान म्हणजे एक इतका सुंदर मला तर भरपूर तो इविक्शन टास्क आवडला. आणि मग ॲज युजुअल मग सगळेजण म्हणाले तो आरबी म्हणाला म्हणजे मी काय-काय काय-कायांचेच फक्त पॉइंट्स लिहून घेतले, की गेम नाहीये म्हणत होते. तरी मी खेळलो, नंतर लाईफ जगलो. हे त्यांनी म्हणे बाकीचा विशाल म्हणतो मी गेम खेळला. तर आरबी म्हणतो मी लाईफ जगलो. सो प्रवाहाच्या विरोधात माझा प्रवास होता, तरी मी तो जगलो आणि तो गेम पलटला आणि म्हणे खूप आभारी आहे आणि नंतर तन्वीचं ॲज युजुअल तन्वीचं चालूच आहे. त्रास देणारे, ॲग्रेशनमध्ये असणारे, पुढे जाणारे, खंजीर खूप असणारे, पुढे जाऊ नये असं मला वाटतंय आणि नंतर अनुश्रीला बोललं तर म्हणे खरं बोलणं असू दे, खोटं बोलणं असू दे, पण स्वतःसाठी खेळले आणि ट्रॉफीसाठी खेळले. मग सगळेजण खोटे बोललेले आहेत, पण मी माझ्यात ॲक्सेप्ट करण्याची हिंमत आहे. आणि हेच ॲक्चुअली अनुश्रीचा हा हा पॉइंट मला आवडतोय, की सगळेजण आपण बघतोय. आता त्यांना तर कळत नाही कोण कोणाशी काय बोलतंय. पण आपण बाहेर बसून सगळ्यांना बघतोय ना आणि सगळ्यांना अनालिसिस करतोय. आणि मग तेव्हा दिसतंय ना कोण काय खोटं बोललं आणि कोण काय केलं. तर ती तेच म्हणते ना, की माझ्यामध्ये हिंमत आहे की ती ॲक्सेप्ट करण्याची. मग कधी-कधी असं वाटतं, तर तुम्ही खोटं बोलताय म्हणून तुम्ही प्राउडली पण बोलताय, की खोटं बोलणं. तर खोटं खोटंच असतं ना. सो पण आता ठीक आहे ना, आपण हे पण बोलू शकतो. ती म्हणते ना, मी गेमसाठी केलं. सो मग हा तिचा गेम होता आणि मग मग तुम्ही तन्वीला फेक-फेक बोलताय, मग तन्वीचा पण तो गेम आहे. सो प्रत्येकजण इथे गेम खेळतोय. तो सगळ्यांचाच गेम आता कसं म्हणतात, सगळ्यांचा गेम उघडकीस पण येतोय, सगळ्यांचा होतोय आणि नंतर मग रेवाला ॲट द एंड इव्हिट झाली. आता रेवाला इव्हिट झाल्यानंतर मग हिने आधीच तयार करून ठेवली होती ऑन द स्पॉट कविता सुचवणं, तर मला तर अशक्य वाटतं. माहिती नाही पण पण तिने त्याच्यावरती कविता वगैरे केली रेवावरती. आणि नंतर मग ती असं बोलली, "हां, खोटं बोलणारे आणि मारामारी करणारे घरात राहिलेत आणि चांगली माझी मैत्रीण बाहेर जाते ना." सो मग हे बोलणं नाही ते तिथे त्या परिस्थितीला सिच्युएशनला नाही बरं वाटलं. कारण तुझी मैत्रीण आहे, जीवा काळजाच्या तुम्ही झालेल्या आहे. तर ती जाते तर तुम्ही चांगले बोलून तिला बाय-बाय करा ना. हे बोलायची काय गरज होती? नंतर मग तिथे मागे बडबड करत होते अनुश्री आणि विशाल. ते केवढं एवढं हायलाइट नाही केलं. ह्यांचं सगळं हायलाइट होत होतं. पण ते मग म्हणतात ना, तू बोलायचं होतं. आता अजून नंतर ती गेल्यानंतर पण होतं ना.
टाइम होता किंवा अजून 2-3 दिवस आहे, तेव्हा तुम्ही बोला ना, त्यांना ऐकवा ना. पण ती मोमेंट नव्हती. ती बघा रिअल तर होतं, की खोटं बोलणारे लोक अनुश्री स्वतःच सांगते, की मी खोटं बोलते, पण मी माझ्यामध्ये हिंमत ॲक्सेप्ट करायची आणि मारामारी करणारे लोकं तर आहे ना, त्यांनी धक्का दिलेला आहे आणि त्यांनी केलेली आहे तर ती खोटं बोलत नव्हती. पण मला पण असं वाटतं, जसं सगळेजण ती वेळ चुकीची होती, की त्या वेळेला तिने हे सगळं नव्हतं बोलायला पाहिजे. बट इट्स ओके, आपापला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. सो अकॉर्डिंगली तुम्हाला जो वाटतोय विनोद त्याला तुम्ही वोटिंग करा. दॅट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट. सो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. आता उद्या अजून काय दाखवतात बिकॉज आता काही दिसत तर नाहीये त्यांचे रंग, की मीडिया राउंड होणार आहे की नाही. सो मीडिया राउंड झाला असतं तर अजून बघायला मजा आली असते आणि अजून थोडं इंटरेस्टिंग झालं असतं, बट ते दिसत नाहीये. सो भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.